नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द गावचे ग्रामदैवत काल भैरवनाथाच्या मुखयात्रा उत्सवास प्रारंभ झाला असून या उत्सवानिमित्ताने भरवण्यात आलेल्या निकाली बैलगाडा शर्यतीत चित्तथरारक लढती पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले। उद्या काल्याच्या कीर्तनाने मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असून सायंकाळी 4 वाजता जंगी कुस्त्याच्या हगाम्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे। आपण पाहतात यात्रा उत्सव नेवासा तालुक्याचा। आज आपण भेंडा खुर्द या गावचं ग्रामदैवत असलेलं काल भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या भेंडा खुर्दचे सरपंच वर्षाताई वैभवराव नवले, त्याचबरोबर उपसरपंच सागर महापूर आणि पहिलवान सर्जेराव खरात यांच्या नेतृत्वाखाली यांच्या संकल्पनेतून आणि या गावचे माजी सरपंच, माजी चेअरमन, उपसरपंच या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात या ठिकाणी बैलगाडा शर्यत पार पडलेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणी माजी उपसरपंच आहेत, सरपंच आहेत सोपान महापूर। काय सांगाल, यात्रा उत्सव अतिशय या ठिकाणी बैलगाडा शर्यत तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध आज पार पडलेले आहे। वैभव तात्या नवले आणि मला ज्यावेळेस सर्जेराव भेटले, सर्जेरावांनी सांगितलं की आपल्याला यावेळेस बैलगाडा शर्यत भरवायची आणि त्याला खर्च 3 ते 4 लाख रुपये लागणार आहे। आम्ही घाबरूनच गेलो, परंतु सर्जेरावांनी सांगितलं आपल्याला या पद्धतीने एवढ्या गाड्या जमणार आहे, आपण फक्त नियोजन करायचं, काही कमी पडलेलं तुम्ही आम्हाला मदत करायची। तर आम्ही त्या पद्धतीने त्याला सहकार्य केलं। पावसाचे दिवस असतानासुद्धा, अवकाळी पावसाचे, इथं कुठल्या प्रकारची अडचण आली नाही आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून या ठिकाणी बैलगाडा आणि बैलगाडा मालक आले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं आमच्या गावचं, आमच्या देवस्थानचं, या परिसराचं कौतुक केलं आणि अतिशय पारदर्शकप्रमाणे या ठिकाणी या बैलगाड्या शर्यत झाल्या आणि कुठलाही कोणावर अन्यायसुद्धा झाला नाही। या पद्धतीने या मॅचेस झाल्या आणि त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। तर यात्रा उत्सवानिमित्त आज जो बैलगाडा शर्यत आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले, काय सांगाल? आमच्या गावचं ग्रामदैवत काल भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त आमची गावात बैठकीत चर्चा झाली की आपण बैलगाडा शर्यतीचं नियोजन करायचं का। तर सुरुवातीला थोडी भीती या कारणाने वाटली की एवढं मोठं नियोजन आपण करू शकतो की नाही करू शकत, पण थोडासा गावकऱ्यांनीच आम्हाला थोडासा धीर दिला आणि आम्ही थोडंसं उत्साही असल्यामुळं आणि सर्जेराव खरात यांना बैलगाडा शर्यतीतलं बऱ्यापैकी माहिती असल्यामुळं ते म्हणे, तात्या तुम्ही फक्त मला सपोर्ट करा, मी सगळं नियोजन करतो। त्या हिशोबाने आम्ही बैलगाडा शर्यतीचं पूर्ण नियोजन केलं। या बैलगाडी शर्यतीसाठी आपण पहिलं बक्षीस 71,000 रुपयाचं ठेवलं होतं, दुसरं बक्षीस 51,000 रुपयाचं ठेवलं होतं, तिसरं बक्षीस 31,000 रुपयाचं ठेवलं होतं, चौथं बक्षीस 21,000 रुपयाचं ठेवलं होतं, 5वं बक्षीस 11,000 रुपयाचं ठेवलं होतं व 6वं बक्षीस 9,000 रुपये व 7वं बक्षीस 5,000 रुपये। याप्रमाणे जवळपास 2 लाखाच्या वरती ह्या बक्षिसाचा आकडा जात होता। तो आम्ही सगळा हिशोबात धरून बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलं व कमीत कमी 200 ते 250 बैलगाड्या इथे उपस्थित राहिल्या व मोठ्या उत्साहात आज आम्ही हा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम गावकऱ्याच्या व पंचक्रोशीतील सर्व मित्रबांधवाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो। आणि मला बैलगाडी मालकांना एक सांगायचं आहे की पुढच्या काल भैरवनाथ यात्रेच्या वेळेस याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात नियोजन व बैलगाड्या येतील व मोठ्या प्रमाणात आपण त्यावेळेस बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम। कशा पद्धतीनं यात्रा उत्सव हा जो भैरवनाथ यात्राचा उत्सव असतो साजरा केला जातो? भेंडा खुर्द येथे साधारण 28 वर्षापूर्वी पशु हत्या होत होती काल भैरवनाथ यात्रेमध्ये। पूजनीय भास्करगिरी महाराजांच्या प्रेरणेने पशु हत्या थांबून गावकऱ्यांनी त्यावेळेस पारायण सोहळा आयोजित करण्याचं नियोजन केलं आणि आमच्या गावामध्ये आता 28 वर्ष पारायणाचं होत आहे आणि त्यानिमित्ताने सुरुवातीच्या काळामध्ये बैलगाड्या शर्यत असेल किंवा हगामा असेल हा होत होता, पण आता तरुणांचा उत्साह आणि सगळ्या यात्रा कमिटीचं नियोजन जे या कार्यक्रमांना जो खंड पडलेला होता
ह्याच वर्षापासून आम्ही तो परत सुरू केलेला आहे आणि एक मोठ्या प्रमाणात आज दिवसभरात सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित होते आणि एक मोठा कार्यक्रम या निमित्ताने झाला आहे. आणि पारायण सोहळ्याचं आता उद्या 5 तारखेला गावाची यात्रा आहे. सोमवारी 6 तारखेला काल्याचं कीर्तन होणार आहे. मोठ्या प्रमाणात गेले 8 दिवस अन्नदानसुद्धा इथे सुरू आहे आणि एक पूर्ण उत्साहपूर्ण वातावरणात हा पारायण सोहळा होत असताना सर्व ग्रामस्थ गावातून बाहेर शिकायला असलेले किंवा नोकरीला असलेले किंवा मुलीबाळी सर्व आनंद ह्या पारायण सोहळ्याचा घेत आहेत. याचा एक विशेष आनंद आम्हाला यात्रा कमिटीला होत आहेत. याप्रमाणे आत्ताच सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा हा उत्सव कसा उत्साहपूर्ण आणि आनंदात होईल याच्यासाठी यात्रा कमिटी नेहमीच प्रयत्न करत राहते. काय सांगा? कालभैरव या देवस्थानच्या यात्रेनिमित्त आज खरं तर बैलगाडा शर्यत इथं आयोजित केली होती आणि सांगताना मला मनस्वी आनंद होतोय की आमच्या सरपंच वर्षाताई वैभवराव नवले यांच्या माध्यमातून एक महिला सरपंच असल्यामुळे का आज आम्हाला पण हा बैलगाडा शर्यत बघण्याची संधी मिळाली, जे की गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही ग्रामीण भागात राहतो, पण बैलगाडा शर्यत बघण्यासाठी महिलांनी जावं का हा मोठा प्रश्न, आणि तो प्रश्न आज कुठेतरी मिटला आणि ती संधी आम्हाला मिळाली, तो आनंद घेण्याचा मान आम्हाला मिळाला, याचा मनस्वी आनंद आहे. तर खरं तर वर्षाताईंचे मनस्वी धन्यवाद की त्यांच्या माध्यमातून ही संधी मिळाली. आपले उपसरपंच सागर भाऊ पण त्यांच्या सोबत होते आणि खरंच जेव्हा इथं आलो त्यावेळेस आत्तापर्यंत फक्त बघत होतो, पण आज प्रत्यक्ष म्हणजे लाईव्ह आम्हाला हा सगळा आनंद घेता आला. तर हे सगळं हे जे खरात सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ सर्व तरुण उद्योजक रविदादा बाळूभाऊ सगळ्यांच्या माध्यमातून हे जे ऑर्गनाईज झालं आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. धन्यवाद. या यात्रेनिमित्त भेंडाखुर्दचं जे काही ग्रामदैवत आहे काल भैरवनाथ, त्या यात्रेच्या निमित्ताने जो काही सप्ताह सुरू आहे त्याचा 5वा दिवस आजचा आहे. त्याच्यानंतर उद्या कावडीचं पाण्याचं अभिषेक भैरवनाथ महाराजांना घातला जाणार आहे. त्याचप्रमाणे यात्रा उत्सव सुरू होणार आहे. सोमवारी काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन आटोपल्यानंतर दुपारच्या वेळी कुस्त्याच्या हंगामाचं नियोजन यात्रा कमिटीने सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. आत्ताच माझ्या अगोदर सांगितलेलं वैभव काकांनी सांगितलं, रविदादांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं, त्याचप्रमाणे सोपानरावांनी सांगितलं. अतिशय उत्साहाने ग्रामस्थांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. जसं 28 वर्षापासून आपण पशु हत्या बंद करून गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली पारायणाची सुरुवात केली. अतिशय मोठं स्वरूप त्या पारायणाला त्या सप्ताहाला येत आहे. याच्यापूर्वी यात्रेमध्ये सेमीगोंडा हा होत होता. तो स्थानिक बरेच ग्रामस्थ त्याच्यामध्ये मागच्या पिढीतील इंटरेस्टेड असायचे, पण मध्ये काही खंड त्या निमित्ताने पडला होता. पण खरं तर बैलगाडा शर्यत हे थोडंसं कॉर्पोरेट शर्यत आता झालेले आहे. परंतु भेंड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सर्वच ग्रामस्थाच्या सहकार्याने ती भरवता आली आणि सगळ्यात महत्त्वाचं ती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी करता आली. याच्याबद्दल परिसराच्या वतीने ग्रामस्थाच्या वतीने सर्वच ग्रामस्थांना देवस्थानच्या सर्व जे काही मार्गदर्शन करतात त्यांना ग्रामस्थांना धन्यवाद अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. तर अशा पद्धतीनं आपले राजकीय जोडे गावाच्या बाहेर ठेवून आपल्या ग्रामदैवत असलेलं काल भैरवनाथाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं त्या भैरवनाथाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ एकजूट करून हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडत आहेत. राष्ट्रसाहेबांसाठी सोपान